दिवे लागणीची वेळ सूर्य चालला माघारी कोण वारस रे माझा नाही उरली सावली काळोखाच्या पायरीशी मिनमिने गजोत नाही तिच्याची पालखी म्हणे छोटीशी सोबत तेजाळली उंबरली तिच्या सोनेरी पाऊली लख होत जाती नाती देवतेही अरुंधती अरुंधती अरुंधती. आलीस तू? सगळं टेन्शन आलंय ग, म्हणून म्हटलं जरा बाहेर फिरून येतो. काय करावं कळत नाही. मी नोकरी मिळणार आहे का नाही, माझ्या नशिबात नोकरीच नाहीये. जाऊ दे. तुला यायला उशीर का झाला पण? आणि आबा आणि दाजी पण बाहेर गेलेत भजनाला, त्यांना पण यायला उशीर होणार आहे. तू घे ना, तू जेवून घे. मला तर काही भूक नाहीये. मी आलोच. खोटं बोलून पोट भरलं असेल ना? काय मिळतं असं खोटं वागून दादा? लहान बहीण आहे ना मी तुझी. सख्ख्या बहिणीला फसवलंस तू. आबा दाजी किती खुश होते तू निदान नोकरीचा विचार तरी करायला लागलायस म्हणून. किती किती वाईट वाटलं होतं मला माहितीये तुला नोकरी नाही मिळाली म्हणून. इतकं खोटं कसं वागू शकतं कोणी? हे बघ मी नाही, बास दादा बास. अजून खोटं बोलायच्या आधी मी काय बोलतेय ते ऐक. मी आता देसाई आणि देसाई कंपनीमध्ये जाऊन आली आणि मी तिथे गेले होते ते तुझ्यावर झालेल्या अन्यायाचा जाब विचारायला. पण शेवटी मीच तोंडावर पडले. का असं वागतोस तू दादा? आमच्या मनाचा थोडा तरी विचार कर. बास. ऐकून घेतो म्हणून काही बोलायचं नाही. आणि काय प्रत्येक वेळी तुमच्या मनाचा विचार करायचा? माझ्याही मनाचा विचार करा ना कधीतरी. तुला माहिती आहे ना नाही आवडत मला नोकरी करायला. मग कशाला आणतेस ते फॉर्म? स्वतःच आणते, स्वतःच भरते, स्वतःच पाठवते. मग कर ना, तूच कर नोकरी. आणि त्या आबांचं काय मला सांगू नकोस. मी नोकरी केली काय नाही केली काय शिवाय मला घालणारच ते. मग मी काय ऐकू ना त्यांच्या मनासारखं? सांग ना. आणि तुला जर वाटत असेल ना की माझ्यासाठी नोकरी शोधून तू उपकार वगैरे करत असशील तर सॉरी. असल्या फालतू उपकारांची गरज नाहीये मला. माझं काय ते मी बघून घेईन. चल फुट. दादा अरे जा म्हटलं ना. मला जवळ घे ना ग. आई मला तुझ्या खुशीत शिरून रडायचंय. खूप रडायचंय. लहानपणी कशी दादानी खोड काढली की मी तुझ्या खुशीत शिरून रडायचंय तसंच रडायचंय. आणि दादानी परत खोड काढलीये माझी. आता मोठा झालाय ना तू. आता खोड नाही म्हणता येणार. फसवणूक केली आहे त्यांनी माझी. फसवलंय आई त्यांनी मला.
आई अगं तो आबांची सुद्धा नीट वागत नाही हल्ली. कसला राग आहे काय माहिती. आई खरंच तू असायला हवी होतीस. तू समजावलंस ना की तो नीट ऐकायचा. तू असतीस ना तर असं वागला नसता तो कधीच. शहाण्या मुलासारखा राहिला असता एकदम. आई तू परत ये ना ग. आई ये ना ग पण. आई आई या. तुम्हाला दिसत नाही का मुलं रस्ता ओलांडतायत ना. एवढ्या जोर जोरात हॉर्न कशासाठी वाजवताय. हे बघा ही मुलं रस्ता ओलांडेपर्यंत गाडी इथेच थांबेल. आणि प्लीज हॉर्न वाजवू नका. इतकीच घाई असेल ना तर तुम्ही मागच्या रस्त्याने जा लांबून. ए उठ. अरे उठ ना. अरे तिकडे जा चल. ये शांताराम एक चहा दे रे. काय रे आज आला नाही तो. कोण रे. अरे अजून तोच फुकट्या. तुझ्याकडे येतो ना सकाळी सकाळी उधारीची चहा प्यायला. तुला सांगतो एक नंबरचा फुकट्या आहे तो फुकट्या. अरे त्याची ती जुनी खटारा मोटरसायकल अरे ते दुरुस्त करून इतके दिवस झाले पण अजून पैसे त्याचं नाव काढत नाही बघ. अरे फक्त 400 रुपयासाठी मला माझे कामधंदे सोडून त्याच्या मागे मागे फिरावं लागतंय. ए 400 कसले 370. 370 झाले होते कळलं ना. 370 ना हा. मग ते तरी टाक ना. का. अरे मला सांग लायकी नसताना का तुम्ही बाईक वर फिरता रे. ए हा आणि त्या पेट्रोलचे पैसे पण परवडत नसतील तुला. हे बघ आत्ताच्या आत्ता 400 रुपये द्या. 370 बोललो ना आता. हा ते 30 रुपये वरचे माझं डोकं खराब केलंस ना त्याचे ए. आणि ते पण आत्ताचे आत्ता दे नाहीतर नाहीतर काय. हा नाहीतर काय करणार तू. बघायचं तुला. काय करणार तू. बघायचं तुला. नाहीतर काय तुला बघायचं करणार. तुला. तुम्हाला जो काय तमाशा करायचा असेल ना तो या जागीरदारच्या वाड्यावर करा. हा. माझ्या दुकानात नाही करायचा. असा शोक पण आहे त्याला तमाशाचा. ए, काय बोललो तू. तो शोकच आहे तमाशाचा यार. काय बोललो. भारी गाडी आहे रे. MH-01 बॉम्बेची आहे. हे इकडे रे. इथे जागीरदार कुठे राहतात. कुठले जागीरदार. एक जागीरदार घरी असतात दुसरे बाहेरच. ए गप्पे. मी जागीरदार शंतनू जागीरदार. आम्हाला जरा नागेश जागीरदारांना भेटायचं. हा ते माझे बाबा मी चिरंजीव त्यांचा. हो का. हा मग आम्हाला जरा त्यांच्याकडे घेऊन जाता का. हा चला ना. हा त्या गाडीतनं जाऊया ना. मी बसू. हा या ना बसा. हो जागीरदार माझे पैसे तर द्या. ये नंतर ये. काय देतो नंतर तू. चला. अरे एका महत्वाच्या कामासाठी आलो होतो आणि ते काम आम्हालाच करणं आवश्यक होतं म्हणून आलो. काय महत्वाचं काम होतं. तुला मुलगी शोधायला आलोय आम्ही इथे. काय बाकी गाडी मस्त आहे एकदम. कितीला पडली. अजून किती लांब आहे घर. हे काय आता इथून पुढचा राईड घेतला ना की त्याच्या पुढच्या चौकात तिथून जवळच आहे.
बाकी बाबांकडे काय काम होतं? नाही, तुमची एक ती जमीन आहे त्याच्याबद्दल जरा बोलायचं होतं. जमिनीबद्दल कसलं काम? काय करतात तुमचे वडील नागेशराव जहागीरदार? नागेशराव काय करतात? त्यांनाच विचारा ना घरी जाऊन. ओके ओके. एक्सक्यूज मी. हॅलो, बोल बाळा. गुड मॉर्निंग मामा. मामा आहात तरी कुठे? सकाळपासून तुमचा आवाजच ऐकला नाहीये. ते विचारलं तर कळलं की तुम्ही कामानिमित्त बाहेर गेलात. सांगून नाही गेलात मामा? किती प्रश्न विचारतोयस? आधी आम्हाला सांग, तू नाश्ता केलास? हो, मी ब्रेकफास्ट टेबलवरच आहे, पण गुड. अरे, एका महत्वाच्या कामासाठी आलो होतो आणि ते काम आम्हालाच करणं आवश्यक होतं, म्हणून आलो होतो. काय महत्वाचं काम होतं? तुला मुलगी शोधायला आलोय आम्ही इथे. काय हा, तयार आहेस ना लग्नासाठी? मामा? एनिवेज, नंतर फोन करतो. ओके ओके, बाय. अम्मा पण ना. मॉर्निंग दिग्विजय. हे गुड मॉर्निंग काका. मॉर्निंग मॉर्निंग. काय तुमच्या मातोश्री दिसत नाहीत कुठे? आज कुठल्या मिशनवर? हे ना, काही सांगून नाही गेल्यात त्या. तुम्हाला न सांगता गेले? नाही, ऍक्च्युली मी फोन केला होता पण ते बिझी होत्या. तुमच्यासाठी मुलगी शोधायला गेल्या असतील. काय काका तू पण. बरं, आता मला सगळ्यांनी सांगायचंय की आपण कुठे आलोय, ते सुद्धा फक्त आवाज ऐकून. हा, रेडी? चला सांगा मला सगळ्यांनी, आवाज ऐकून. कोकिळाचा आवाज ऐकू येतो. बरोबर. आणि ताई, पाण्याचा खळखळण्याचा सुद्धा आवाज येतोय. म्हणजे आपण नदीजवळ आलोय का? बरोबर. आणि आणि कसले आवाज ऐकू येतात? ताई, फुलांचा वास येतो. म्हणजे आपण बागेत आलोय का? शाबास, बरोबर सांगताय. अजून अजून नीट ऐका बरं, कोणते कोणते आवाज येत आहेत? अरे, तू कधी आलास? अगं, मी शाळेत गेलो होतो, तिथे कळलं की तू मुलांना घेऊन इकडे आलीस, म्हणून इथे आलो. अरे, तुला एक गुड न्यूज सांगायची आहे. ओ, आपल्या शाळेसाठी फंड जमले ना? मला माहिती होतं हे काम होईल नक्की, आणि म्हणूनच मी तुला सांगितलं होतं. गुड न्यूज फक्त शाळेसाठीच असू शकते का? आमच्या पर्सनल लाईफ मध्ये काही चांगलं घडूच शकत नाही वाटत. बरं बरं, सांग. अरू, मला नोकरी मिळाली आहे मुंबईत. पुढच्या महिन्यात जॉईनिंग आहे, पगारही चांगला आहे. अच्छा, म्हणजे तू पण आता मुंबईला जाणार? ठीक आहे, जा, तू पण जा, सगळ्यांसारखा गाव सोडून मुंबईला. अरू, काय हे? तू माझी एकमेव जवळची मैत्रीण आहेस आणि माझं अभिनंदन करायचं सोडून टोमणे कसले मारतेस? तुला मस्करी पण कळत नाही का रे नितीन? अरे, खूप आनंद झालाय मला. खरं तर तुझ्याही पेक्षा जास्त आनंद मला झालाय. अभिनंदन. थँक्यू. आणि हो, आपल्या माणसाची स्वप्न पूर्ण होताना बघून किती सुख मिळतं माहितीये? मुंबईला जाऊन आम्हाला विसरणार नाहीस ना? नाही विसरणार. तो नक्कीच गोड केलं असतं, पण तशी बातमी तर हवी. दाजी, आता काय अरे माझ्या देवा. अहो दाजी, अहो तो चॅनलच पुढे जात नाहीये. या रिमोट मध्येच काहीतरी लफड आहे. या ना, हा आमचा वाडा. नाही मॅडम, असू दे. या अबा, या मॅडम तुम्हाला भेटायला आल्यात. मुंबईहून आल्यात, पॉश गाडीतून आल्यात. काम आहे त्यांचं तुमच्याकडे. हेच नागेशराव जहागीरदार, आमचे आबा. नमस्कार मिस्टर जहागीर, मी मोहन पाटील आणि या सरंजामी ग्रुपच्या. पद्मिनी राजे सरंजाम.
सरंजामे. हा हा, म्हणजे काही दिवसापूर्वी तुमचीच माणसं आली होती ना आम्हाला त्रास द्यायला. आय नो, आमच्यामुळे खूपच त्रास झाला तुम्हाला, त्याबद्दल आम्ही दिलगिर आहोत. आजकालच्या मुलांना काम कसं करावं हेच कळत नाही, म्हणून तर आम्हाला स्वतःला यायला लागलं इथे. आलाच आत तर या, आतमध्ये या. या या ना. या, बसा. अहो दाजी, चहा टाका ना. नाही, चहा नको. हो असं कसं, जहागीरदारच्या वाड्यात आलात, तोंड गोड केलंच पाहिजे. अहो चाय नाही ती नाही, निदान गुळ पाणी तरी घेऊन जा. दाजी नको म्हणतायत ना त्या, मग राहू दे. बोला तुम्ही. थँक्स. तोंड नक्कीच गोड केलं असतं, पण तशी बातमी तर हवी. जशी तुमची मर्जी. मुद्द्याचं बोलते. इथल्या जमिनीची आम्ही पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की इथली जमीन जैविक खतांसाठी अगदी योग्य आहे आणि आम्हाला इथे जैविक खतांचा एक मोठा प्लांट उभा करायचा आहे. आणि त्यासाठी तुमची जमीन सगळ्याच बाबतीत अगदी योग्य आहे. आणि हा प्लांट उभा राहिल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणारच आहे. पण प्लांट उभा राहत असताना आणि उभा राहिल्यानंतर गावातल्या लोकांना रोजगारही मिळणार आहे, गावाचं नाव मोठं होईल. आणि त्यासाठी आम्हाला तुमची जमीन हवी. झालं बोलून. मी याआधी तुम्हाला सांगितलं की आम्हाला ती जमीन द्यायची नाही. अहो पण आम्ही जमीन फुकट थोडीच मागतोय, योग्य ती किंमत देऊ, तुम्हाला हवा तो भाव देऊ. इनफॅक्ट पडीक जमिनीला एवढा कोण भाव देणार? नाही, मला सांगा किती किती भाव मिळणार आहे? शंतनो, तू जरा गप्प बसशील का? आणि मिस्टर, पडीक जमीन असली ना तरी ती आमची आहे. मग आपण वेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट करूया. म्हणजे तुम्ही अटी सांगा आणि आपण तोंड गोड केलं असतं तर बरं वाटलं असतं. नंतर कधीतरी. तशी बातमी मिळाली की नक्कीच येतो आम्ही. शंतनु, तुला समजतच नाही की हे सगळं मला मुद्दाम त्रास व्हावा म्हणून करतोस तू. हा, तुला किती वेळा सांगितलं मी की त्या जमिनीबद्दल एक अवाक्षरही मी ऐकून घेणार नाही. अरे तरी सुद्धा आज तू त्यांना घरात घेऊन आलास. हो, मी घेऊन नाही आलो, त्यांनाच भेटायचं होतं तुम्हाला म्हणून आले होते ते. काय झालं मॅडम? आमचा सेलफोन राहिला. मी आण, मला एकदा विकून टाक म्हणजे मोकळा होशील. फुकट तरी घेणार आहे का कोण तुम्हाला? म्हणून ती जमीन विकायला निघालायस? कानाखाली जाळ काढ. मला वाद नकोय. एक्सक्यूज मी, माझा सेलफोन राहिला. शंतनू प्लीज देतोस? या शुअर. थँक्यू सो मच. निघते. मी येतो ना सोडायला. या शुअर. चला शंतनू, हा, येतो आम्ही. हो नक्की या. काळजी घ्या.
आता कटकट करणार. मॅडम आता सरळ मुंबईला निघायचं ना? का इतक्यातच? नाही म्हणजे इथे ज्या कामासाठी आलो होतो ते तर मोहन, मगाशी तुम्हीच म्हणालात ना, कुठलंही काम आमच्यासाठी कठीण असलं तरी अशक्य नाही म्हणून. येस मॅडम. इथे एखादं हॉटेल किंवा गेस्ट हाऊस बुक करा आमच्यासाठी. इथलं काम झाल्याशिवाय आम्ही जाणार नाही. नागेशराव जहागीरदार. चला. आपल्या मालकांना किती वेळा सांगितलं एवढा राग करू नका, डोकं शांत ठेवा. दाजी आता काय अरे माझ्या देवा, अरे ते बघू दे, जास्त लागलं का? नाही नाही एवढं नाही. अगं समजा इकडचा कसा गोळा केला, फक्त इथली राहिली आणि नेमकी तुला लागली बघ. जाऊ देव दाजी, नशीब असतं एकेकाचं. कोणाची तरी चूक कोणाला तरी भोगावीच लागते. बरं ते जाऊ दे, मला सांगा काच कशी फुटली? दाजी